भावनाई, भावनाई. हेच तर सांगत होते मी. स्वामी आले ना की जीवाला नुसता घोर लागून राहतो. आई, स्वामीने सांगितलेले सगळे भाके तर खरे होतात का? नाहीतर काय. इतका छान साखरपुडा पार पडला पूर्वी आणि सिद्धूचा. आपण मस्त तयारीला सुद्धा लागलो होतो लग्नाच्या, आणि त्यात हे आता होऊन बसलं. आई, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. हे बघा, आपण लग्नाची तयारी सुरूच ठेवूयात. सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नात आपण काहीच बदल करायला नको. आता काही झालं तर सिद्धूचं लग्न पूर्वीशी झालंच पाहिजे, नाहीतर सगळं मातीत जाईल. पूर्वी बाळा, नको रडूस. तू का रडतीयस? ह्या घरची सून तूच होणार आहेस. काळजी नको करूस, निश्चिंत राहा. हा, आई, अशी कशी निश्चिंत राहू? एकीकडे तुम्हीच म्हणता की त्यांची सगळी भागी तर खरी होतात, ते दुसरीकडे तुम्हीच असं म्हणताय की तू काही काळजी करू नकोस. मला ना आता वेगळीच भीती वाटतेय. कसली भीती पूर्वी? जर जर देवीच्या मनात आमचं लग्न व्हायचं नसेल आणि तरी जर जबरदस्ती आम्ही लग्न केलं आणि तुला काही झालं. बस. या पुढे एक शब्दही बोलणार नाहीस तू पूर्वी. मान्य आहे, स्वामीजींची सगळी बाकी तर खरी ठरतात, पण ज्योतिषशास्त्रात प्रत्येक समस्येवरती उपाय असतो. आम्ही सिद्धूची पत्रिका गुरुजींना दाखवलेली आहे. ते अभ्यास करून त्याच्यावरती उपाय सांगतो म्हणाले. मग तो उपाय आपण करूया आणि पुढे जाऊया. आजी आजी पण नियतीच्या विरोधात जाऊन जर लग्न केलं तर ते कसं टिकेल? पूर्वी अगं, काय बोलतेस तू हे? हा, हे असं घाबरून चालणार नाही. गाडे पाटलांची सून होणार आहेस तू, आणि या घरामध्ये वाघिणी वावरतात, अशी भित्री मेंढरं नाही वावरत. समजलं? भावना, भावना, ही बघ, आईंनी ही साडी दिली आहे कार्यक्रमासाठी. बघ, चांगली आहे ना? चालेल ना तुला? हो हो हा, ब्लाउज मॅचिंग असेलच तुझ्याकडे? हो हो आहे. बर. मामी, हे गळ्यात तुझ्या काय आहे? का ग असं एकदम विचारलंस? कारण भावना इकडे सेम आहे. काय? अगं वेडाबाई, भावनाईकडे कसं असेल? याला मंगळसूत्र म्हणतात, आणि ज्यांचं लग्न झालेलं असतं की नाही त्याच बायकांच्या गळ्यात असतं हे. वीणा, आई आले आले. आनंदी, एक गोष्ट ऐकाल माझी? हे बघा, माझ्या गळ्यातल्या नेकलेस बद्दल कुणालाही काहीही सांगायचं नाही. पण का भावनाई? कारण ते आपल्या दोघींचंच सिक्रेट आहे. हा, ओके भावनाई, मी कोणालाच नाही सांगणार. प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस.
हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? गळ्यात मंगळसूत्र असताना लग्नासाठी एखाद्या मुलाला कसं भेटू मी? काल माझ्यासोबत काय घडलंय हे आईला सांगायचा प्रयत्न केला, पण नाही सांगता आलं. पण त्यानंतर काय केलं मी? त्यानंतर तसा प्रयत्नही करावासा नाही वाटला. अजून किती त्रास देऊ मी आई बाबांना? माझ्यात नाही आता हिंमत. पण मग काय करू? कोणाला सांगू? गाडे पाटील, त्यांना सांगू का? कदाचित तेच माझी काहीतरी मदत करतील. आजचा दिवस जाम भारी आहे. स्वामींनी पण माझ्या मनात काय चालू आहे ते ओळखलं. आता सगळं छान होणार आहे. भावना मॅडमचा कॉल. याच कधी तर मी वाट बघत होतो. हॅलो. हॅलो मिस्टर गाडे पाटील, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बोला ना भावना मॅडम. तुम्हाला आठवतंय एकदा तुमचा बघण्याचा कार्यक्रम ठेवला होता तुमच्या घरच्यांनी, आणि तुम्हाला तो करायचा नव्हता. तुमच्यावर जबरदस्ती करत होते तुमच्या घरचे. आता माझ्याही बाबतीत तसंच होतंय. मलाही बघण्याचा कार्यक्रम नाही करायचा आहे. मलाही काहीतरी उपाय सांगा ना. काय झालं? मी अशा का बोलताय? मिस्टर गाडे पाटील, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना, त्यावर कदाचित तुमचा विश्वास नाही बसणार. तुम्हाला असं वाटेल, काय बोलतेय ही बाई? इतके दिवस ज्या बाईची तुम्ही इतकी मदत केली, काळजी घेतली, ती बाई किती मूर्ख आहे असं वाटेल तुम्हाला. मॅडम अहो काय झालं नक्की? अहो कारण गोष्टच तशी घडली आहे. कालच्या उत्सवात बिचाऱ्या आईने माझं लग्न व्हावं म्हणून पूजा ठेवली होती. या पूजेचाच विधी म्हणून भावनाने देवी मातेचा 5 माळा जप करायचा. पूजा संपन्न झाल्यावर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी डोळे मिटून जप करायला बसले. आपण एका जागी स्थिर बसून हा जप करायचा. काहीही झालं तरी डोळे उघडायचे नाहीत असं मला सांगितलं होतं, आणि मी पण अगदी मनापासून डोळे मिटून जप केलं. माझा जप करून झाल्यानंतर जेव्हा मी उठले ना, तेव्हा मला माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं. ते मंगळसूत्र कोणी घातलं, कधी घातलं, ते माझ्या गळ्यात कसं आलं, मला खरंच काहीच माहिती नाहीये. इतक्या वर्षात माझं लग्न होत नाही, माझ्या पत्रिकेत दोष आहे म्हणून लोकांनी मला खूप ऐकवलंय. आणि आता तर मी एका अशा व्यक्तीच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालतेय जो कोण आहे हेही मला माहिती नाहीये. ही अशी घटना तुम्ही आधी कधी घडलेली पाहिली आहे? मला वाटतंय हा मूर्खपणा फक्त आणि फक्त माझ्या बाबतीतच घडलाय. हो, कारण ना माझी पात्रता ती आहे. आता पण बघा ना, हा माझा विचित्र प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगत बसलीये. स्वतः सोल्युशन काढतच नाहीये मी काही. मला सांगा, या अशा विचित्र प्रॉब्लेमवर तुम्ही तरी मला काय सोल्युशन देणार आहात? हां सर. नाही, हां सर, मी करतो फोन थोड्या वेळात. हो सर, हो. आणि अगं काय करतेस? अरे काही नाही रे, भावना ताईला बघायला येत आहेत ना, म्हटलं माझ्या दागिन्यांमधलं एक कुठेतरी साधी चेन घालेल. ए बट हॅरी, आज साडी कुठली नेसू रे? एक मिनिट, ही नेसू कशी वाटेल? नाही, खूपच साधी वाटते नाही? ए ही साडी जास्तच फेंट आहे ना, ही नको. आता कोणती नेसू बरं? ए हा,
ही नेसते कशी दिसेल? ओव्हर तर नाही वाटणार? नाही वाटणार, छानच दिसेल. बरं एक काम करते, याच्यावरती गोल्ड चेन घालते म्हणजे ओव्हर नाही दिसणार. काय म्हणतोस? ए थांब, हे मोजल्याशिवाय जाऊ देणार नाही तुला. आम्ही तर गपचूप. हॅरी, हॅरी, अरे हा हार इतका हलका का लागतोय? हा रिअल नाही अरे, फेक वाटतोय. बघ ना. हे फक्त मलाच वाटतंय का तुला पण वाटतंय? हा रिअल नाहीये हॅरी, हा फेक हार आहे. आणि अगं तू खरा हार घेतला होतास ना, मग हा खराच असेल की? नो वे हॅरी, मला रिअल आणि फेक दागिन्यांमधला फरक कळतो. हा हार फेक आहे. असे सेम दागिने मला बेंटेक्सचे करून हवे होते, मिळतील? हो मिळतील ना. चल कुठे? आत्ताच्या आता त्या ज्वेलरकडे जाऊ आणि या हाराचं टेस्टिंग करून घेऊ. काय? चल. आणि आणि ऐक ना, हे बघ, आपण आत्ता नको ना जायला, कारण भावना ताईला बघायला मुलाकडचे येत आहेत की नाही. म्हणजे आज गेलो तर घरच्यांचं मूड खराब नाही का होणार? म्हणजे आपण जाऊयात, नक्की जाऊयात, पण आजचा कार्यक्रम झाल्यानंतर चालेल ना तुला? बरं ठीक आहे. तसंही भावनाताईच्या लग्नात खूप प्रॉब्लेम्स येत असतात. उगाच तर माझ्यामुळे नको. होऊ दे भावनाताईचा बघण्याचा प्रोग्राम, मग आपण सोबत जाऊ ज्वेलरकडे. पण लक्षात ठेव, मी त्याला सोडणार नाही हा. भावना, काय ग? चल घ्यायचं का आपण आवरायला? वहिनी तू कशाला आलीस? मी आवरलं असतं माझं. अशी कशी तुझी आवरशील आणि मी बरी तुला एकटी सोडेन ग? आता इथे जानू असती तर ती आलीच असती ना तुझ्या मदतीला. मग आता ती नाहीये ना, म्हणून मी आलीये तुझ्या मदतीला. हे बघ, मला काय वाटतं ना, हा ब्लाऊज परफेक्ट मॅच आहे. हाच घाल. केसांचं काय करूया आपण? नाही, तसे तुझ्यावर मोकळे केस चांगलेच दिसतात, पण कार्यक्रमात बांधलेलेच बरे. काय वाटतंय तुला? वहिनी अगं मी आवरीन ना माझं. तू जा. भावना, अगं काय झालंय? कसं सांगू वहिनी तुला काय झालंय? हे बघ, काय असेल ना तुझ्या मनात बोलून टाक पटकन. हा, पण पटकन आवरायलाही घे. काय उगाच उशीर नको ना. आणि हे बघ, हे स्थळ ना खूप चांगलं आहे. नाही, मला माहिती आहे तुझी इच्छा नाहीये, तुला आवडत नाही या सगळ्या गोष्टी, पण काय करणार अगं? आणि कितीही नाही म्हटलं ना तरी प्रत्येक मुलीला लग्न करावंच लागतं अगं. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. मला खात्री आहे हा मुलगा तुला नक्की पसंत करेल. आणि मला त्याची फसवणूक नाही करता येणार. चल आवरायला घे. चल भावना, अगं भावना, काय झालं?
काय ग भावना, हे काय तू अजून तयार नाही झालीस? नाही बाबा, ते मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. भावना, अगं काय बोलायचंय बोल. बाबा ते म्हणा अगं काय झालंय, तुझा चेहरा असा का दिसतोय? तू तू बस आधी, बस इथे बस. रडू नकोस, मला सांग काय नक्की झालंय? बाबा, आज ते स्थळ बघायला येणार आहे ना? हा, त्याचं काय? बाबा, मला हे लग्न नाही करायचंय. हो ना? अगं मला तर वाटलं होतं की तू खूप आनंदात आहेस. म्हणजे तुमच्या पत्रिका जुळत आहेत, आनंदीबद्दल त्यांना सगळं माहिती आहे आणि ते आनंदीला स्वीकारायला तयार आहेत. आणि असं असताना तू का नाही म्हणतेस? बाबा, मला खरंच बघण्याचा कार्यक्रम नाही करायचा आहे. बरं ठीक आहे, पण मला कारण तरी सांगशील? बाबा, मी तुम्हाला कसं सांगू मला नाही कळते, पण मी आणि आनंदी एकमेकींबरोबर खूप खुश आहोत. मला खरंच अजून कशाचाही विचार नाही करायचा आहे बाबा. हे बघ भावना, लग्नाचा निर्णय प्रत्येकासाठीच थोडा कठीण असतो. आणि तुझ्या बरोबर जे काही झालं त्यामुळे तुला भीती वाटणं साहजिक आहे का? हे बघ, तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे म्हणून तुला लग्न करायलाच पाहिजे असं मी म्हणतच नाहीये. अगं पण प्रत्येकाला आयुष्यात हक्काचं माणूस लागतं ग. आणि मला सांग, आनंदी काय तुला आयुष्यभर बोलणार आहे का? मला खरंच लग्न नाही करायचंय हो. भावना, काय बोलतेस तू? अगं, आता इतक्यात ती मंडळी येते आणि तू काय? लक्ष्मी, जरा शांत हो. हे बघ भावना, तू काळजी करू नकोस. जर तुला हे लग्न करायचं नसेल तर कोणीही तुझ्यावर जबरदस्ती करून तुला लग्न करण्यास भाग पाडणार नाहीये. पण तू नक्की का करतेस हे कारण मला कळत नाही. ही वेळ आहे का हे सगळं बोलण्याची? आणि तू ग, मला वाटलं होतं एव्हाना तू तयार झाली असशील, पण तुमचं काहीतरी वेगळंच संभाषण सुरू आहे. लक्ष्मी, जरा ह्याचं ऐकून तरी घेशील एकदा? मला सांग, आपली भावना उगाच कधीतरी काहीतरी मागते का आपल्याकडे? कधी हिनं आवाजावी मागणी केली आहे का? अगं, आज जर एवढ्या कळकळीनं ही काहीतरी सांगतेय तर आपण तिचं ऐकायला नको? हो, तेच तर मला कळत नाहीये. इतकं सोन्यासारखं स्थळ चालून आलंय आणि आणि हे तुमचं काय चाललंय? मी कसं सांगू तुला, मला नाही मला कळत. काहीही सांगू नकोस तू. लक्ष्मी. नाही, तुम्ही थांबा. तुझा आधी पटकन तयार हो, इतक्यात ती येत. लक्ष्मी, अगं हिचं ऐकून तरी घे. हो, चांगलं स्थळ आलंय. त्यांनी जर आपल्या भावनाला पसंत केलं तर तिचं आयुष्य मार्गी लागेल. आणि हो, मी पण आई आहे ना, तिच्या भल्यासाठीच करते ना हे सगळं. अगं, हे मला कळत नाहीये का याबद्दल माझ्या मनात कशी काही शंका असेल? अगं, जर ही नाही म्हणते तर आपण हिला जबरदस्तीला बोल्यावर चढवणार आहोत का? हो, असं कुठे म्हणते मी? आतापर्यंत अनेक स्थळं आली, प्रत्येक वेळी काही ना काही अडचण आली. आता इतकं चांगलं स्थळ आलंय, त्यांना तिच्या भूतकाळाबद्दल माहिती आहे, तरीही त्यांनी तिला भेटायची, तिला पाहायची तयारी ठेवली. मग आपण मनावर घ्यायला नको का? लक्ष्मी, तुझं म्हणणं कितीही बरोबर असलं तरी जरा बघ ना हिच्याकडे. अगं, रडते ही. हे बघा, लग्नाचा विषय निघाला की मुलींच्या मनावर ताण येतो. तिच्याही मनावर ताण आला असेल. अगं आई, तसं नाहीये. काही बोलू नकोस आता. मला हा विषय इथे वाढवायचा नाहीये. तू तुझ्या खोलीत जा आणि आवरायला घे. ती मंडळी कधीही येते. हे बघ लक्ष्मी, भावना नक्की नाही का म्हणते ते मलाही माहित नाही. पण एक सांगतो, जर भावना नकार देते तर त्यामागे तसंच काहीतरी कारण असणार, महत्वाचं कारण असणार. आणि म्हणूनच आपण हिच्या बरोबर असायला हवं. हो, पण असं ऐनवेळी आपण कसं? ऐनवेळी कुठे लक्ष्मी? या कार्यक्रमाला हिनं होकार दिल्याचं मला तरी आठवत नाहीये. आणि तुला आठवतंय का?
की तुम्हाला एक वचन दिलं होतंस की तू भावनाच्या मनाविरुद्ध काहीही करणार नाहीस. भावना, मला एक गोष्ट सांग, हा कार्यक्रम करायचा की नाही हे लक्ष्मीनं तुला विचारलं होतं का? नाही विचारलं. अहो पण तिच्या भविष्याचा विचार करूनच बोलतेय ना मी हे. लक्ष्मी, नाही ना विचारलंस? मग मला सांग, जर आपण हिचं मत विचारात घेणार नसलो तर हिच्याकडनं कुठलीही अपेक्षा करणं पण चूकच नाही का? हो, तुम्ही आता हिची बाजू घेऊ नका. घ्यायला हवी लक्ष्मी, घ्यायलाच हवी. अगं, हिच्या मनात नक्की काय चाललंय, हिचं काय म्हणणं आहे हे आई वडील म्हणून आपण नको समजून घ्यायला? हो आपण. लक्ष्मी, मला वाटतं हा कार्यक्रम आपण रद्द करावा. अहो शक्य नाही. चांगलं स्थळ हातचं जाईल. स्थळ जपण्याच्या नादात आपल्या मुलीला असं वाटलं की हिला हिच्या घरात काही महत्वच नाहीये, हिचा कोणी विचारच करत नाही तर? हे बघ, सगळ्यात आधी मी भावनाचा बाबा आहे. हिला काय वाटतं हे माझ्याकरता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि माझ्यासाठी तिचं भविष्य महत्वाचं आहे. ठीक आहे, माझं म्हणणं तुला पटत नाहीये ना? तुला ऐकायचं नाहीये? ठीक आहे. घरात हरीश आहे, संतोष आहे, सगळेच आहेत, फक्त मी नसेल. अहो बाबा, बाबा ऐका. अहो ऐका. अहो बाबा, बाबा ऐका तरी. अहो माझं. ऐका ना बाबा, तुम्ही खरंच थांबणार नाही? हा लक्ष्मी, तुझ्या मनात नक्की काय चाललंय मला माहित नाही, पण भावनाचा असा रडवेला चेहरा मी नाही बघू शकत. अगं, असं काय करतेस? भावनाच्या मनाविरुद्ध आपण जबरदस्तीने तिला हे लग्न करायला भाग का पाडायचं? अहो जबरदस्ती नाही करणार आपण. काय चाललंय? तो बघण्याचा कार्यक्रम कॅन्सल झालाय का? असं काही झालेलं नाहीये. येत आहेत ते. हे बघ संतोष, कार्यक्रम आहे, फक्त मी त्या कार्यक्रमात नसेल. मी बाहेर जातोय कारण भावनाला हे लग्न करायचं नाही. या घरात काय चाललंय, काय कधी कोणाला काही कळणार नाही. याआधी हिला स्थळं येत नव्हती म्हणून आपण प्रयत्न करत होतो. आता स्थळ आलंय तर तुम्हाला काय झालंय? संतोष, हे बघ, मला वाद घालायची अजिबात इच्छा नाहीये. मी सांगितलं ना, मला हे मान्य नाहीये, म्हणून मी घरात थांबत नाहीये, मी बाहेर जातो. बाबा, तुम्ही कुठे चाललात? मी अगं आनंदी, मी की नाही बागेत चाललो. तू येतेस का माझ्या बरोबर बागेत? जाऊया आपण. हो बाबा, मी पण एक बघेन. चल ये. अहो येतो. चल. तर यांचीच भावनाला फूस असेल तर कोण काय बोलणार? त्या घरात ना कोणाला चांगलं झालेलंच नको असतं. अरे काय बोलतोयस तू? वास्तू तथास्तू म्हणत असते. जरा शुभ बोल. पर बोलतो, चांगलं बोलतो. भावना, हे बघ, हे असं स्थळ पुन्हा येणार नाही, कळलं ना? त्यामुळे त्या मुलाला कसं इम्प्रेस करता येईल याचा विचार कर. बाबा, एकदाचे हात पिवळे होऊ दे तुझे. अहो काय बोलताय तुम्ही? जरा शांत हो. काय म्हणजे झालं? भावना बाळा, तुला काय ना? वीणा, मूर्ख भावना मॅडम, मूर्ख तर तू आहे सिद्धू. त्यांची काही चूक नसताना लोक त्यांना बोलताय. खरं तर त्यांनी तुझ्या तोंडात शेण घालायला पाहिजे. आला होतास मोठा, त्यांना मान मिळवून देणारा. मोठी चूक झाली यार सिद्धू. आधीच भावना मॅडमच्या आयुष्यात काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का? त्यात तू वाढा वाजून त्यांचे प्रॉब्लेम्स.
देवीने कौल दिला म्हणून झालाच मोकळा मंगळसूत्र बांधून त्यांच्या गळ्यात. ते एकदा तरी विचार करायचा ना त्यांच्या मनाचा. एवढीच हिंमत होती ना तुझ्यात तर जायचं होतंस त्यांच्या समोर आणि विचारून बांधायचं होतंस मंगळसूत्र. तर आता तुझ्या कर्माची फळ तुला द्यावी तेवढी शिक्षा कमीच आहे. सिद्धू, ए बाळा दरवाजा उघड, पप्पांना तुझ्याशी बोलायचंय. पण आता नाही. माझ्यामुळे मूर्खपणा झालाय ना, आता मीच सुधारवणार. आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन भेटतो आणि सगळं खरं खरं सांगतो. माझ्यामुळे प्रॉब्लेम मध्ये अडकल्यात ना त्या, आता बाहेर पण मीच काढणार. सिद्धू दरवाजा उघड. अरे सिद्धू सिद्धू, अरे पप्पांना बोलायचंय तुझ्याशी. पूर्वी पण थांबलीये सिद्धू. विणा भरलं का मडकं? होय. त्यात वाळं घालायला विसरू नको हं? पाणी कसं गार राहील मग. हो ना. मी काय म्हणते आई, मी आता बाहेर चाललीये, घरात पाहुणे येणार आहेत, जरा कोरडा खाऊ आणू का? फार आणू नकोस पण हं? आणि शेंगदाणे वगैरे जरा बघूनच आणशील. बरं खूप ऊन आहे, चालत जाऊ नकोस. संतोषला घेऊन जा आणि आवरूनच जा. येता येता पाहुणे आले असतील तर. हो ना? पटकन या पण. होय. ऐका ना, आपण घर बांधतोय हे घरच्यांना कधी सांगायचं? आई समोर आल्या ना की सारखी धाकधूक होते हो मला. कधी एकदाची बोलून मोकळी होते असं वाटतंय. आणि आता तर भूमिपूजनही झालंय ना, मग काय लपवतोय आपण? आपल्या घरात माहिती आहे ना काय चाललंय, एकाचं धड नाही. उगाच आपली चांगली बातमी नको सांगायला, नाही तर आपल्याला पण नाट लावायला कमी नाही करणार. माफ करा, एक बोलू का? काय? माफ करा तुमच्या मध्ये बोलतोय, पण घरची नाट लावायला नाही तर साथ द्यायला असतात. म्हणजे आपण कधी अडखळलो तो सांभाळून घ्यायला असतात. म्हणजे आता या बोलत होत्या त्याच्यामुळे एवढंच वाटतंय मला की घरच्यांना अंधारात ठेवून प्रगती करण्यापेक्षा हातात हात घेऊन जर पुढे गेलो तर यशाची गोडी वेगळी असते. भैया, अगदी माझ्या मनातलं बोलला तर तुम्ही. अय्या काय अय्या? आणि काय हो, माफ करा असं म्हणून सुरुवात केली की कोणाच्याही मध्ये बोलता तुम्ही? हा नाही, कोणाच्याही नाही. तुमच्या बोललो कारण कानावर पडलं ते थोडंसं वेगळं वाटलं. म्हणजे ह्या ज्या बोलत होत्या त्यावरून एवढं कळत होतं की घरच्यांना सांगायला पाहिजे. म्हणजे तुमचे आईवडील म्हणजे यांचे सासू सासरे प्रेमळ असणार, मग कशाला घरच्यांना फसवायचं ना. मी गोष्ट रिलेट केली कारण मी पण माझ्या बाबांबरोबरच राहतो. मला काय म्हणायचं त्यांना कळत नाही, त्यांना काय म्हणायचं मला पटत नाही. वादच होत राहतात. पण त्या वादाने एक गोष्ट कळते सर की आईवडील आपल्या काळजीपोटीच सगळं करत असतात. तर तुम्ही यांचं ऐकलं तर बरं होईल. घरच्यांपासून काही लपवू नका. झालं तुझं? चला. आणि मी मारुती. हा, तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची सवय आहे ना, मग तुमच्या बिलामध्ये आमचं पण बिल भरून टाका. हा, उगाच मूड खराब केला. चल लवकर. फार लक्ष देऊ नका यांच्याकडे. नाही, हरकत नाही. तुमचं नाव? मी वीणा. वीणा वहिनी, तुम्ही एकदम बरोबर आहात. अजिबात लपवू नका. तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना सांगा. ते नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देतील. ते आयुष्यभर तुम्हाला एकच गोष्ट म्हणते, आता थांबायचं नाही. खरंच माझे सासू सासरे इतके प्रेमळ आहेत, इतके समजूतदार आहेत ना, आणि मला खात्री आहे ते हेच म्हणणार आहेत, आता थांबायचं नाही. वीणा, हा, येतेस का थांबतेस? आले आले. हा. येते. अगं बाई, विसरलीस. हे घे, आमच्या चहाचे पैसे आहे नको म्हणजे. हा, असं द्या. बरं, चांगलं वाटलं तुम्हाला भेटून.
आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. ते काही नाही बघ संपत. सिद्धूकडे आता जरा लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. अरे दिवसेंदिवस तो आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला लागलाय, कळलं? बरोबर आहे तुझं. त्याच्या कलेने घेतलं ना म्हणून तो शहाणपणा करायला लागलाय. आणि तू ग पूर्वी, हे आमच्या रेणुकाच्या नादानं उगच आसवं गाळत नाही बसायचं. काय ती एक रडूबाई आहे, पण तू उद्या लग्न झाल्यावर तुला या सगळ्या गोष्टींची सवय असायला हवी. म्हणून आता सांगते असं समज. आता घरी जा. घरी गेल्यावर सिद्धूला फोन लाव, त्याला भेटायला बोलव. आता तो भेटायला आल्यानंतर त्याच्याशी कसं गोड बोलायचं हे आता आम्ही सांगायला नको. तुलाही काही गोष्टी कळायला हव्यात, पुरुषाला मुठीत कसं ठेवायचं ते. हा ठीक आहे, मी निघते आता. घरी सगळे वाट बघत असतील ना. ठीक आहे. हा असू दे असू दे. चल. आई येते मी. राहू दे, सांभाळून जा हा. आणि मनाला लावून घेऊ नकोस. जा. काय अक्का, थांब जरा. काय रे, कोण आलंय? अगं मंदिराच्या कमिटीचे अध्यक्ष. अरे मग हो, आधी बोलून घे. काय झाले विचारून तरी घे. बर, आठवा त्यांना. चल. नमस्कार, बसा. साहेब, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? उत्सवाच्या दिवशी देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरीला गेलंय. काय? देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरीला गेलं? तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतंय का? माझं लग्न होऊन मी जेव्हा या घरी आले तेव्हा मोठ्या श्रद्धेने देवीसाठी मंगळसूत्र केलं होतं. जग इतकं वाईट होत चाललंय की देवीच्या अंगावरचे दागिने सुद्धा चोरीला जायला लागलेत. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट झाली. आपण मंदिरात CCTV बसवले, त्याचं फुटेज आणायला सांगितलंय. तोपर्यंत मंदिराच्या दारात फुलं विकणारी एक बाई भेटली. त्या बाईने त्या माणसाला मंगळसूत्र घेऊन जाताना बघितलं होतं. आता ही कोणी बाई? ही स्वतः आंधळी आहे. काय गो बाई, तू स्वतः आंधळी आहेस आणि तू कशी काय कुणावरती आरोप करतेस? तसं नाही हो आजी. मी आंधळी असली म्हणून काय झालं? त्या दिवशी मी फुलांची टोपली घेऊन जात होती ना, तेव्हा त्या चोराची आणि माझी धडक झाली. त्यानं मला माझी समधी फुलं उचलून दिली बघा. मला वाटलं लई भला माणूस असेल बघा. त्यानंतर त्याच्या हातातलं मंगळसूत्र खाली पडलं. मी त्याला ते उचलून दिलं. तेव्हा मला लगेच कळलं की ते माझ्या देवी आईचं मंगळसूत्र आहे म्हणून. मला वाटलं ह्यो माणूस पुजारीच असेल म्हणून मी त्याच्या हातात दिलं. मला काय ठावं की हा चोरच आहे म्हणून. पण तो माझ्या समोर आला ना की मी त्याला लगेच ओळखत. हा, जेव्हा मी त्याच्या हातात मंगळसूत्र दिलं तेव्हा त्याचा हात माझ्या हाताला लागला, उजव्या हातात.
गोल मोठी अंगठी होती. अरे बापरे, आई अशी अंगठी तर आपला सिद्धू घालतो ना? तोंडाला येईल ते बडबडू नकोस निलांबरी. 7 पिढ्या बसून खातील एवढी ऐपत आहे आपली. आणि ते मंगळसूत्र आपलंच आहे, मग सिद्धू कशाला चोरी करेल? सासवडमध्ये चक्कर मारली तर अर्ध्या पुरुषांच्या हातात सोन्याची गोल अंगठी सापडेल. देवीच्या दारात चोरी करून चोराने मोठं पाप केलंय. आता सीसीटीव्ही फुटेज आलं ना, मग बघू काय करायचं ते. आले पाणी पाणी पाणी. नमस्कार नमस्कार, या ना, या आत या. नमस्कार नमस्कार, या ना. घर सापडायला काही त्रास झाला नाही? अजिबात. बसा बसा. हो हो. विणा, पाहुणे आले, पाणी आण. सगळ्यांची ओळख करून देते. हा माझा मोठा मुलगा व्यंकी. हा संतोष, ही संतोषची पत्नी अच्छा, वीणा. नमस्कार. आणि हा धाकटा हरीश नमस्कार. आणि त्याची बायको सिंचन. नमस्कार. सगळ्यांची ओळख तर झाली, पण जिच्यासाठी आम्ही आलोय ती तुमची मुलगी आहे कुठे? तयार होते. नाही, तिला म्हण जास्त आवरत बसू नको. आमचा निखिल अगदी साधा आहे, तेव्हा जशी आहेस तशी ये तू अगदी. हो हो. सिंचना, भावना. हा. पाणी घ्या ना निखिल. घर छान आहे हो तुमचं. आनंदी कुठे दिसत नाही? आनंदी बागेत गेलीये खेळायला. हो, तसंही आपलं सगळं फायनल झालं की आम्ही तिला सांगूच. हो, म्हणजे लहान आहे ना, तिला असं पटकन काही कळणार नाही. अगं भावना, बस ना, उभी का? भावना, आपण याआधी कधी भेटलोय का? नाही, म्हणजे मला तसं काही आठवत नाहीये. वर्षाताई, निखिलराव, तुम्हाला भावनाला काही विचारायचं असेल, म्हणजे काही प्रश्न असतील तर विचारा. हो, म्हणजे मला बोलायचंच आहे, पण आम्हाला दोघांनाच बोलायला मिळालं तर बरं होईल. आजकाल हे असंच असतं, मुलं मुली आपापसातच ठरवतात. माझी काही हरकत नाही हो. हो ना, म्हणजे आमची पण काही हरकत नाही. हा, बोलू दे त्यांना. भावना, बाळा, निखिलरावांना परसदारी घेऊन जा.
तिला मी नक्की कुठेतरी बघितलंय. कुठे बरं? भावना, तुमच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत साधारण? तुम्हाला खरं सांगू का, आजपर्यंत माझे इतके बघण्याचे कार्यक्रम झाले, पण त्यातल्या कुठल्याच मुलांनी मला माझ्या काय अपेक्षा आहेत हे कधीच नाही विचारलं. त्यांनी कायम त्यांच्या काय अपेक्षा आहेत किंवा त्यांना कशी मुलगी हवी आहे, कशी सून हवी आहे हेच मला सांगितलंय. आज तुम्ही पहिले आहात जे मला माझ्या अपेक्षा विचारताय, आणि त्यात माझ्या पत्रिकेत दोष आहे, माझ्या पदरात एक मुलगी आहे हे सगळं माहीत असूनही आत्ताही बाहेर तुम्ही माझ्या आईशी, घरातल्यांशी जसे वागलात ना, त्यासाठी मनापासून थँक्यू. हो, तुम्ही काय करताय हे? पण आता एक नवीन नातं जोडणार आहोत भावना. एवढं फॉर्मल कशाला वागताय? आपण कुठल्याच नात्यात बांधले जाणार नाही होत. का? कारण माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र आहे. काय म्हणजे मग हा बघण्याचा कार्यक्रम वगैरे तो या सगळ्याच्या आधीच ठरला होता. मला माफ करा, मला या पद्धतीनं तुम्हाला सगळं सांगावं लागतं, पण खरंच माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. आणि तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला फसवायचंही नाहीये. हे सगळं झालं आपल्या गावच्या उत्सवात. या पूजेचाच विधी म्हणून भावनाने देवी मातेचा 5 माळा जप करायचा आहे. हे मंगळसूत्र मला कुणी घातलं, कधी घातलं, खरंच मला काहीच माहिती नाहीये.